पाणी चावून पितो. होय. होय. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता माझं आवडलं होतं, मी आता आलो या साईटवर आता आपल्याला जिना वतायचा होता आज, आणि तेवढ्यात झाली आपल्या दादा कोटकेची एंट्री. लय दिवसात नाही यांच्याबरोबर कामाचा योग आला बघा. आता आपल्याला जिना वतायचा होता, त्यासाठी आपल्याला खोरपाटी लागणार होतं. मग ती खोरपाटी दुसऱ्या साईटवर होतं. मग तिथनं परत आलो या साईटवर. तिथनं पहिल्यांदा तर खोरपाटी घेतलो आणि परत आलो साईट. आणि इकडे दादा कोटके म्हणत होते, आज आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिना वतायचा आहे. आज जर जिना वतला नाही तर आपल्याला घर मालक येऊन मारेल. मग काय तिथनं परत पहिल्यांदा तर माल घ्यायला सुरुवात केली. आणि आज आपल्या तुळशी मामांची पण एंट्री झाली. बघूया काय म्हणतात. मागायचं जाऊन नाकाला काय झालं? हा मारी झाल्या दोघं. बाबा कसं काय रे, नाक जायचं कामच आहे. मी मारल्यात. मग दादा कोणकेंना म्हणाले, तुम्ही मारला होय त्यांना? मग त्यांना म्हणतात, तुम्ही तोंड वर घेऊन कशाला जायचं त्यांच्याजवळ? तिथनं परत आम्ही खडी टाकायला सुरुवात केली. बाहेरच्या साईडला 2 पोत्याचा माल घेतला होता आणि आतल्या साईडला आम्ही 3 पोत्याचा माल घेतला आणि त्याच्यावर खडी पण टाकून घेतली होती. आणि या दोघांची काहीतरी गंभीर चर्चा चालू होती आणि मला बघितल्यावर लगेच शांतच झाली बघा. अबे साले. परत तिने बाहेरच्या मालावर खडी पण टाकून घेतली आणि लगेच सिमेंट पण टाकलं. त्यांना म्हणलं, थांबा जर आम्ही फोडून देतो. आणि आतल्या साईडला 3 पोत्याचा माल होता. ते मामा म्हणले, मी फोडतो तो माल. परत मामांनी माल कालवायला सुरुवात केली आणि तिथल्या तिथं लगेच वतून पण घेतले बघा. आपण 2 पोत्याचा माल केला होता, तो दोन्ही वाइंडर मध्येच संपला बघा. मग तिथनं आलं कोकम. मामांना म्हणलं, चावून प्या. प्या चावून पेत नाही तुम्ही? चावून पिते, पाणी चावून पितो. होय. वो अलग ही लेवल का बंदा था. मग तिथनं मी पण कोकम पिऊन घेतलं लगेच. मग तिथनं आपले मामा सांगत होते दादा कोंडकेंना, तुम्हाला काम जमते का बघा, नाहीतर माझ्यावर सोपवा, माझं मी करतो सगळं काम. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मग तिथनं लगेच मामाने दुसरा माल कालवायला पण सुरुवात केली. आता आपल्याला इथनं वर टप्पे वतायचे होते. मग काय तिथनं मामांना म्हणलं, तुम्ही पाट्या भरून द्या, माझे मी टप्पे भरून घेतो. आणि आता आपले 4 टप्पे भरून झाले होते आणि इथं मला टप्पे भरायला लावल्यात. आणि आपले दादा कोंडके वर बसून काय करायला लागल्यात बघा, 2 साड्या बांधतात आणि कोपऱ्यात जाऊन धूर काढतात. अबे साले. मग तिथनं आता आपला बाहेरचा 4 पोत्याचा माल संपला होता आणि आता आम्ही आतल्या साईडला 3 पोत्याचा माल केला होता, तो आता कालवायचा होता. मग तिथनं मामाने पाणी पण सोडलं मागात. आणि हे बघा इकडे हिने आणि परत बसले बघा जाऊन कोपऱ्यात धूर सोडत. आणि मामा आपल्या दादा कोंडकेंना विचारत होते, आपल्याला 4 हात का नाहीत? मला 4 हात असते तर मी असं केलं असतं म्हणले. बड़ा हरामी हो बेटा. मग तिथनं लगेच मामांनी माल कालवायला सुरुवात केली आणि थोडं वतून घेतलं. आणि असं कुदळीनं कोण कालवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मग थोड्याच वेळात आम्ही सगळा जिना वतून घेतला. रमना पण होता आणि एक बीम पण होता त्याला. परत आपल्याला पलीकडच्या साईडवर एक लेंटेल वतायचा होता. मग टोप्या पण मारून घेतल्या. मामांना थोडा वेळ बसा म्हणलं, तुम्ही माल कालवून दमला असशीला. परत मामा पण काय ऐकत नाहीत बघा, लगेच माल कालवून आम्ही लेंटेल पण वतून घेतला. आता आपली झाली होती सुट्टी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.